वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यामध्ये होणाऱ्या वादाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात। नालासोपाऱ्यातून असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे। नालासोपाऱ्यात वाहन चालकाला वाहतूक परवाना विचारल्यामुळे त्याने आपल्या वडिलांना बोलावून वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे। मंगळवारी सकाळी ही घटना घडली। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या प्रकरणी 3 जणांना तुळींज पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। नालासोपारा पूर्वेच्या नगीनदासपाडा येथील रस्त्यावर पोलीस हवालदार हनुमंत सांगळे आणि पोलीस अंमलदार शेषनारायण आठरे दोघेही वाहतूक नियंत्रण करण्याचं काम करत होते। याच दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला थांबवून त्याच्याकडे परवाना आणि अन्य कागदपत्राची पोलिसांनी विचारणा केली। यावरून दुचाकी स्वार आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद झाला। यावेळी या दुचाकी स्वारानं आपल्या वडिलांना बोलावून वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या प्रकरणात पार्थ नारकर, मंगेश नारकर व आकाश पांचाळ असं मारहाण करणाऱ्यांची नावं असून त्यांना तुळींज पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। याबद्दलची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी दिली आहे। तसंच या तिघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान अशा प्रकारे पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी अनेकांनी संताप व्यक्त करत वर्दीचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्नही उपस्थित केला आहे।